स्क्रीनवरती एक टायटल आहे ज्याचं नाव आहे ऍम्प्लिफायर. मग तुम्हाला माहित आहे ऍम्प्लिफायर दिसतंय तुमच्या समोर ना. ऍम्प्लिफायर ह्याचं काम हे एवढं सोडून द्या बरं का. याचं एकच काम आहे, या ऍम्प्लिफायरला इनपुट निघून देणे, याचं काम संपलं. जसं माऊस कळतो, कीपॅड कळतो, बरोबर आहे की नाही. माऊसचं काय काम आहे, इनपुट द्यायचं. कीबोर्डचं काय काम आहे, टाईप म्हणजे इनपुट द्यायचं. लक्षात आलं का. प्रोसेस करून आवाज बाहेर टाकायचा काम हे ऍम्प्लिफायरचं. मग ऍम्प्लिफायरला तुम्ही काय म्हटलं तर तुम्हाला दिसतंय म्हणजे इट इज ए, बरोबर आहे ना, इट इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट्स काय म्हणणार तुम्ही, वीक सिग्नल टू स्ट्रॉंग. बरोबर आहे का, बरोबर आहे का रे. मग वीक सिग्नलला स्ट्रॉंग कन्वर्ट करायचं काम कोण करत असतं, ऍम्प्लिफायर. मग जर आम्ही थोड्या वेळासाठी जर याचं ब्लॉक डायग्राम समजून घ्यायचे म्हटलं, ब्लॉक तर आम्ही याला म्हटलं हे काय आहे, तर हे आहे ऍम्प्लिफायर. तुम्ही याला देणार काय, तर आमची ही आहे म्हैस. म्हटलं काय म्हटलं, म्हैस आहे. आता थोड्या वेळासाठी मला सांगा, ह्या म्हशीचं काम बघा, गवत खायचं आणि दूध द्यायचं, चारा खायचा, दूध. मग आता गवत असेल, चारा असेल, पेंड भुस्सा असेल, त्यासाठी आम्हाला काही ना काही पैसे लागतात. एक गणित केलं आम्ही की गवत, चारा किंवा गाय घेऊया आपण, ही काय आहे आमची. मग गाईला आम्ही सगळा चारा, पेंड भुस्सा, सगळे वैरण दिले आम्ही 100 रुपयांची. किती दिले, त्याच्या बदल्यामध्ये तिने 400 रुपयाचं काय दिलं, दूध दिलं. शेण आम्ही निग्लेजिबल म्हणजे कमी आहे त्याचा विचार केला. एवढी रिॲक्शन नसते द्यायची. आपली संस्कृती, भारतीय संस्कृती शेणाचं अनन्यच महत्व आहे बरोबर. असो, शेणाशिवाय काहीच नाही बरं का. ज्याच्याकडे शेण आहे त्याची शेती हल्ली. तुम्ही जास्त नका डोकं लावू या इकडं. मग आता मला सांगा, 100चं 40 कोणी केलं, 400 कोणी केलं रे, 100चं 400 केलं काही नाही, म्हणजे वाढवून दिलं असंच ना, बरोबर आहे. याच्या पुढे आहेत तुम्ही, तुमच्या घरातले 400चं घरी किती देता. असं जोक नको, तेवढा वेळ नाही आपल्याकडे. मग आता मला सांगा थोडक्यात, मी तर म्हटलं होतं माईक आणि हे मी असं दाखवलं होतं स्पीकर, बरोबर आहे की असं केलं होतं. मग माझं म्हणणं एक आहे बऱ्यांनो, तर तुम्हाला अगोदर समजायला पाहिजे की कुठलाही साऊंड म्हणजे त्याला आपण वॅटेज मध्ये दाखवत असतो. म्हणजेच ती काय असते, पॉवर असते. काय असते, पॉवर. मग तुमच्या हे लक्षात द्यायला पाहिजे, पॉवर म्हटल्यानंतर साध्या सोप्या बेसिक भाषेत मध्ये बोलायचं म्हणलं तर व्होल्टेज गुणिले करंट किंवा करंट गुणिले व्होल्टेज. आठवलं का, आपण तेच केलं होतं परवाच्या बेसिक लेक्चर, बरोबर आहे ना. मग तुम्ही मला सांगा, तर तुमचा गेन, इथं गेन शब्द वापरला जातो. आम्ही बऱ्याचदा इफिशियन्सी शब्द वापरत होतो. कुठला शब्द वापरत होतो, पण ट्रान्झिस्टर मध्ये आम्ही तो गेन वापरतो. मग गेन ह्या शब्दाचा अर्थ जनरली काय असतो, तर दॅट इज द रेशो ऑफ किती इनपुट दिलेलं आहे आणि त्याच्या बदल्यात किती आउटपुट मिळालं. बरोबर आहे का. गाईचं बोलायचं म्हटलं तर 100 रुपये तिच्यावर खर्च केला आणि तिने किती दिले, 400 रुपये. एक जनरल बोलतो बरं का, म्हणून तुम्ही क्लास सोडून गाई पालन करायला नको ते होईल. एक उदाहरण घेतो मी फक्त, लक्षात आलं का, समजलं का. मग एक्झॅक्टली बघा ना, आता मगाचंच एक्झाम्पल जर बोलायचं म्हटलं तर आता इथं ऍम्प्लिफायर गेन म्हटल्यानंतर तुम्हाला 3 प्रकारचे जनरली गेन बघायला मिळतील. की तुम्ही इनपुट म्हणून काय दिला, करंट, तर हा होईल तुमचा इनपुट करंट. कसला करंट, आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला काय मिळणार, आउटपुट करंट बघायला मिळणार. जर तुम्ही इनपुट व्होल्टेज दिला तर आउटपुट व्होल्टेज किती भेटलं, हा एक केस. आणि जर हे नसेल तर तुम्ही मग इनपुट पॉवर किती दिली, त्याच्या बदल्यात आउटपुट पॉवर किती भेटली. मग पॉवर म्हणल्यानंतर दोन्ही लिहितात. काही लोक असं करतात, काही नोट्स मध्ये तुम्हाला हेच या भाषेत पण बघायला मिळतं. हेच असं दाखवतात मग डायरेक्ट व्ही इंटू आय, पण ही असते आउटपुट व्होल्टेज,
हा व्ही आय. मग आता हे दिलेलं आहे इनपुट, तर हे असणार आउटपुट. समजलं का रे बाळांनो तुम्हाला? मग तुम्ही साध्या सोप्या भाषेत मग याच्या कसं, याला म्हणायचं करंट गेन, याला म्हणायचं व्होल्टेज गेन, याला म्हणायचं पॉवर गेन. हे सेपरेट दाखवायची गरज आहे का? नाही. पण हे एकच सगळ्यांना दिसू नये म्हणून मी आता परत, कारण काही लोक म्हणतील मग ह्या सगळ्यांचा रेशो काय एक्झॅक्टली सेम. मला तसं बोलायचं नाही, मला फक्त हे सांगायचं होतं वेगळ्या याच्यामध्ये. मी याला परत एकदा मूव्ह करतो, कारण शॉर्टकट घेताना काहीतरी तात्पुरतं पटकन वेळेचं नियोजन करताना मी काहीतरी वेगळ्या भाषेत सांगायचा प्रयत्न असतो, तुम्ही त्याचा वेगळ्या भाषा म्हणजे मला सांगायचंय की तुम्ही वेगळं समजू नये. तर मी आता परत एकदा म्हणतो गेन. नीट बघायचं इथं गेन, गेन आणि गेन असं दाखवलं. मग गेनचा अर्थ सगळ्या गावाला कळालेला आहे. दॅट इज द रेशो ऑफ, कळालं ना? दॅट इज द रेशो ऑफ किती आउटपुट भेटलं आणि त्याच्या बदल्यात किती इनपुट. किती आउटपुट मिळालं पण इनपुट किती दिलं, किती आउटपुट भेटलं आणि इनपुट किती दिलेलं, असा त्याचा अर्थ असतो गेनचा. मग तुम्ही इथं म्हणत असाल कसला गेन, तर मी म्हटलं करंट गेन. काय शोधतोय मी? तर हे काय होणार आहे? आउटपुट करंट डिवाइड बाय इनपुट. लक्षात राहील का? हेच तुम्ही जर म्हणाल व्होल्टेज, तर हे असणार आहे कसलं व्होल्टेज? आउटपुट व्होल्टेज डिवाइड बाय इनपुट व्होल्टेज. काही लोक यालाच म्हणतील कसला गेन? पॉवर गेन. म्हणजे किती आम्हाला आउटपुटला पॉवर भेटली डिवाइड बाय इनपुट पॉवर. लक्षात आलं का रे बाळांनो? मग याच्यावरती आपल्याला काम करायचंय. मग आता आपण याच्या पुढे जो अँप्लिफायर बघणार आहोत त्यावेळेस आम्हाला करंट पण बघायचे, व्होल्टेज पण बघायचे, म्हणजेच इनडायरेक्टली आम्हाला काय बघायचे आहे? पॉवर. मग हे साध्या सोप्या भाषेत बोलतात. आता माईकला मी बोलतोय म्हणजेच मी पॉवर देतोय मग इनपुट म्हणून, आणि स्पीकर मला काय देतोय? आउटपुट पॉवर देतोय, असा त्याचा अर्थ झाला. मग साधा सोपा मिनिंग आहे बरोबर. इकडे बघा, सिन्स पॉवर पी इज इक्वल टू व्होल्टेज इंटू करंट. तुम्हीच मला सांगा, तुमचं व्होल्टेज जरी आउटपुटचं वाढवलं तरी आउटपुटची पॉवर वाढेल, तुमचा करंट जरी वाढला तरी आउटपुटची पॉवर वाढेल, आणि तुमचं दोन्ही वाढलं तरी आउटपुटची पॉवर वाढतच असते. मग जर एखादं डिव्हाइस लार्ज अमाऊंट मध्ये जर करंट गेन करत असेल, खूप मोठ्या प्रमाणात जर करंट वाढत असेल, तर नक्कीच त्याची पॉवर सुद्धा वाढत असते. लक्षात आलं का?